सुहास एम वांयगणकर हे कोल्हापूर विद्यापीठातून एम.कॉमचे पदवीधर आहेत. निसर्गाची आणि आपल्या प्रिय पर्यावरणाची सेवा करण्याचे प्रण घेऊन ते पर्यावरण संवर्धनासाठी सर्वस्व पणाला लावून झटत आहेत. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला पहाटे पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो. हे दिवे हजारांच्या संख्येने असतात. दिव्यांच्या प्रकाशाने सारा नदी घाट लख्ख उजळून जातो. दीप से दीप जलाते चलो म्हणतात त्याप्रमाणे हे हजारो दिवे प्रज्वलित होण्यासाठी एक कारण असते. ती पहिली प्रकाशमान एक ज्योत. आज रोटरी क्लब व्होकेशनल अवॉर्ड ज्यांना प्रदान होणार आहे ते पर्यावरण तज्ञ माननीय श्री सुहास वांयगणकर हे त्या पहिल्या प्रथम ज्योतीप्रमाणे आहेत. स्वतःला त्यांनी पर्यावरण व वन्यजीव संरक्षण संवर्धन या क्षेत्रात झोकून दिलं आहे. पण त्याचबरोबर या क्षेत्रात झोकून देणारे अनेक विद्यार्थी घडवण्यास महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. माननीय सुहास सरांनी पर्यावरण जपण्याचा आणि तो समृद्ध करण्याचा वसा घेतला आहे. त्यांचे विद्यार्थी तोच वसा अविरतपणे पुढे नेत आहेत. पर्यावरण क्षेत्रात काम करत असताना याबद्दलची जागरूकता किशोर व युवा पिढीला असणे आवश्यक आहे असे वांयगणकर सरांचे ठाम मत आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील जवळपास 250 शाळा आणि महाविद्यालयांमधून निसर्ग मंडळांची स्थापना केली आहे. याचबरोबर विविध जिल्ह्यातील 340 शाळा तसेच महाविद्यालयामधून पर्यावरण व वन्यजीव संरक्षण संवर्धन या विषयावर व्याख्याने तसेच स्लाइड शोज यांचे आयोजन केले आहे. माननीय श्री सुहास वांयगणकर हे गेली 27 वर्ष पर्यावरण तसेच वन्यजीव संरक्षण संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विश्व प्रकृती निधी अर्थात WWF व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे या संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षण अधिकारी तसेच योजना अधिकारी म्हणून काम केले आहे. विविध शासकीय समित्यांवरती ते कार्यरत असून पर्यावरण विषयक प्रश्नांवर काम तसेच संशोधन करीत असतात. सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेमध्ये ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. तो सुहास वांयगणकर नावाचा माणूस आहे. त्याला पक्षी प्राणी झाडं इतकं ज्ञान आहे आणि तो इतका धडपडत असतो वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना सपोर्ट करून करण्यास. प्रतिवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व मध्य प्रदेश येथील विविध अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प अभ्यास सहली व निसर्ग संरक्षण शिबिरांचे आयोजन ते नेहमी करत असतात. विद्यार्थ्यांबरोबरच फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील ते मार्गदर्शन करत असतात. पर्यावरण विषयक विविध पातळ्यांवरती कार्यरत असणाऱ्या वांयगणकर सरांना आजवर किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार, राजर्षी छत्रपती शाहू अचीवमेंट अवॉर्ड यासह अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. पर्यावरण तसेच वन्यजीव संरक्षणाचे शिलेदार माननीय श्री सुहास वांयगणकर यांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड 2023-24 याने सन्मानित करताना आम्हा सर्व होरायझन्स रोटरी परिवाराला अत्यानंद होत आहे. आपल्या कार्यास आमचा मानाचा मुजरा.